देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून प्रत्येक राज्यातील लोकसभेचे उमेदवार जाहीर होत आहे। यात महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी यांनी देखील अर्ध्याहून अधिक उमेदवार जाहीर केले आहे। यात पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा समजला जाणारा सांगली लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे। सांगलीतून महायुतीकडून संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून बंडखोरी होण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी काँग्रेसकडून लोकसभा लढवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील इच्छुक होते, परंतु महाविकास आघाडीच्या कोट्यातून ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने पाटील यांचा हिरमोड झाला। सांगली लोकसभा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। या लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व होते। सन 1980 पासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडून येत होता। मात्र 2014 आणि 2019 असे सलग 2 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय काका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळवला। त्यामुळे यंदा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण तयारी केली होती, परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने काँग्रेसला या जागेवरील दावा सोडावा लागला आहे। त्यामुळे आता तब्बल 44 वर्षांनंतर वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक होणार आहे। दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा आम्हीच लढवणार असा पवित्रा घेतला होता। यावर ठाकरे गट आणि सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच झोपली होती। मात्र आता या मतदारसंघाचा तिढा सुटल्याने आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर अशाच ताज्या आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।